आणि काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल काय तपशील दिले होते ते ऐकूयात। संपूर्ण आजूबाजूला बरेचसे झोपडपट्टीवासी तिकडे राहतात। एकंदरीत आणखी नवीन परिसरामध्ये टँक निर्माण करताय, स्टोरेज कॅपॅसिटी वाढवत आहे। जर या प्रकारची घटना होत राहिली पण त्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका होऊ शकते। आता त्यांना स्टोरेज क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी युनियन कार्बाईडची जागा ताब्यात घेतलेली आहे। दुप्पट क्षमता वाढवण्याचं काम तिकडे सुरू आहे। पण असं असताना जर या प्रकारे विस्फोट होत असेल तर आजूबाजूला हजारो लोक राहत आहे। कमीत कमी 25-30 हजार लोक तिकडे झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहे। एमएमआरडीच्या माध्यमातून 30,000 माहुलमध्ये शिफ्टिंग करण्यात आलेल्या लोकांना, या बाजूला जवळपास 20,000 लोकांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे ही परिस्थिती असताना जर या प्रकारे विस्फोट होत असेल तर मग लोकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होणार असेल। आता तिकडे आणखीन जर टँकांमध्ये लागलं तर हे म्हणजे अडचण मोठी होऊ शकते अशी एकंदरीत परिस्थिती आहे। ज्या मतदारसंघातला आमदार होतो त्या परिसरात हा कुठेतरी विस्फोट झालेला आहे आणि आजूबाजूला ज्या पद्धतीने ते क्षमता वाढवत आहे स्टोरेजची, म्हणजे कुठल्या पद्धतीने काय त्यांच्या सेफ्टी मेजर्स घेत आहे याच्यातून सगळं दिसून येते। कुठेतरी या बाबतीत चिंता लोकांना वाटते। आता यांनी आणखीन क्षमता वाढवण्यासाठी निर्णय घ्यायचा असेल तर यापुढे विचारपूर्वक घेतलं पाहिजे।